इकडे परमबीर सिंह यांच्या टीकेला सुप्रिया सुळे यांनी आता प्रत्युत्तर दिलंय। परमबीर सिंह बोलतात हे राजकीय षडयंत्र असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी 2 महिने परमबीर बोलतात हे गलिच्छ राजकारण आहे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। परमबीर हे आधी का बोलले नाहीत असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय। आपल्यासोबत खासदार सुप्रियाताई सुळे आहेत। ताई, काल मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी एबीपी माझाला एक खास मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये अनेक गोप्यस्फोट त्यांनी केलेले आहेत। अनिल देशमुख सध्या त्यांची मानसिक स्थिती बरोबर नाही, कारण जे 100 कोटी रुपयांचे मी आरोप केलेले होते ते अगदी खरे होते असं ते थेट सांगतायत आणि हे टार्गेट सुद्धा पक्षांकडून दिलं जात होतं। हे खरं मला आश्चर्य वाटतं की एवढ्या मोठ्या पदावर राहिलेल्या व्यक्तीने एका चॅनलशी बोलावं। माझं म्हणणं आहे की हा देश नियम कायद्याने चालतो, तो पब्लिसिटीने चालत नाही। परमबीर स्वतः सांगतायत की प्रेशर होतं आणि त्याच्यानंतर माझ्यावर अशा पद्धतीने हे गुन्हे दाखल करण्यात आले। मग तेव्हा का नाही ते बोलले? जेव्हा हे सिस्टम हा देश संविधानाने चालतो आणि एक सिस्टमने चालतो, मग आत्ता का ते बोलायला लागले? टायमिंग बघा ना, बरोबर विधानसभेच्या आधी ते इतके वर्ष कुठे होते? आणि चांदीवाल कमिशनचा रिपोर्ट जर कोणी पाहिला असेल, कोर्टानेच सांगितलेलं आहे आणि देशमुख साहेबांबद्दल। चांदीवाल कमिशन ह्याच्याबद्दल सगळ्यांनी वाचलं पाहिजे, प्लीज वाचा। विधानसभेच्या 2 महिने आधी का बोलतायत? हे आमचं सरकार जाऊन 2.5 वर्ष झाली ना, आणि जेव्हा सरकारमध्ये होते तेव्हा का नाही बोलले? यंत्रणा आहे ना, ते पत्र लिहू शकत होते। आत्ता प्रेसशी बोलतायत, तेव्हा प्रेसशी बोलू शकत होते। एवढ्या मोठ्या पदावर असलेला माणूस, ज्याला नियम कायदे तर माहितीच असतील ना, त्यांनी प्रूफ करावं ना, प्रूफ करावं। माझं काहीच म्हणणं नाही, मी तर म्हणते सत्यमेव जयते। या देशाच्या हिताचं जे असेल ते पारदर्शकपणे व्हावं। टायमिंग बघा ना, मग 2.5-3 वर्ष ते का गप्प बसले? बरोबर विधानसभेच्या आधी 2 महिने हा विषय कसा येतो? कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।